स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी 2 दिवसांवर आल्या, त्यासाठी प्रचाराचा शेवटचा रविवार 2 डिसेंबरला नगर परिषदेसाठी मतदान पार पडणार आहे। त्यामुळे प्रचाराचा शेवटच्या रविवारी राजकीय नेत्यांकडून राज्यभरात सर्वत्र प्रचारांचा धडाका सुरू आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत। एकाच दिवशी 10 ते 12 प्रचारसभा असल्यानं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रचंड धावपळ होते। एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पायाला भिंगरी लावून प्रचार करतात, त्यामुळे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांची धावपळ होते। त्यातच प्रचाराची वेळ संपत असल्यानं एकनाथ शिंदेंनी धावत पळत प्रचारस्थळ काढून भाषण केल्याचं पाहायला मिळालं। एका ठिकाणी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर अजित पवार धावत आपल्या प्रचार सभेच्या स्थळी पोहोचले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात प्रचार सभा आहेत। अक्कलकोट आणि सांगोल्यात मुख्यमंत्री फडणवीसांची सभा पार पडली। सांगोल्यातील सभेत मुख्यमंत्र्यांनी मतदारांना आवाहन केलं, 2 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या, पुढील 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे भाजप एकाकी आहे, शिंदेंची शिवसेना देखील वेगळी लढते, त्यामुळे एकाकी भाजपसाठी चंदगडमध्ये मुख्यमंत्री स्वतः प्रचार करणार आहेत। त्यासोबतच जयंत पाटलांचा बालेकिल्ला सांगली जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूरमध्ये देखील महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आहेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते जाहीर सभा घेणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी जाहीर सभा होईल। प्रामुख्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती झाली नसल्यानं गेले काही दिवस सुरू असलेल्या राणे विरुद्ध राणे या राजकीय संघर्षावर आणि आमदार निलेश राणेंनी केलेल्या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। चिपळूणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा पार पडली। एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला। विरोधकांसाठी लाडकी बहीण योजना, पोटदुखी योजना बंद करण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला। तर लाडकी बहीण योजना माझी सर्वात लाडकी योजना, पदं येतात आणि जातात, पण लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून मिळालेलं पद आयुष्यभर पुरणारं एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत पुन्हा श्रेयवाद पेटण्याची शक्यता। चिपळूणमध्ये आता पुन्हा भगव्याचंच राज्य आणायचं आहे। त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं आम्ही फिरलो त्या त्या भागामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण पोचला। मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काम केलं ते आपण पाहिलेलं आहे। अनेक विकास प्रकल्प जे थांबले होते ते आपण त्याला चालना दिली। कल्याणकारी योजनांमध्ये मला सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ही योजना सुरू करताना अनेक विरोधकांनी त्यामध्ये अडथळे आणले। नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे, सर्वपक्षीय नेत्यांची प्रचारासाठी धावपळ सुरू आहे। अजित पवारांची पुण्यातील भोरमध्ये जाहीर सभा पार पडली। त्यावेळी त्यांनी भाजप नेते संग्राम थोपटेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला। काही लोकांनी कोणते उमेदवार दिले हे तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे योग्य उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करत त्यांनी थोपटेंवर निशाणा साधला। आणि माझ्याकडं जो काही अधिकार असेल तो तर अधिकार आहे, माझ्यापेक्षा जास्तीचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे मी मान्य करतो, परंतु माझ्याकडे जो अधिकार आहे त्या माध्यमातून विकास कामाला मदत करणं हे तरी माझं कर्तव्य आहे। वाशिमच्या कारंजामधील प्रचार सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाषण सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाला। बावनकुळेंनी 7 मिनिटं तात्काळ त्यांना उभं राहावं लागलं। एकीकडे कमी वेळात सर्व पक्षातील स्टार प्रचारकांच्या सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी धावपळ सुरू असताना कारंजातील सभेत बावनकुळेंना तात्काळ उभं राहावं लागलं। भंडाऱ्यात काँग्रेसचे नाना पटोले प्रचार करतील, तर सांगली जिल्ह्यात उरुण ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांची प्रचार सभा आहे।
बारामती, महाबळेश्वर, फलटणची नगराध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यासंबंधीचं परिपत्रक निवडणूक आयोगानं जारी केलं. बारामती नगराध्यक्षपद उमेदवारासह 7 प्रभागातील उमेदवारांविरोधात याचिका करण्यात आली होती. या याचिका फेटाळण्यात आल्या असल्या तरी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार याचिका दाखल केलेल्या ठिकाणची अपीलाची मुदत संपल्यानं आयोगानं निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिलेत. बारामतीत आता 7 प्रभाग आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. नव्या प्रक्रियेनुसार 4 डिसेंबरला नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबरला 3 वाजेपर्यंत आहे. 21 डिसेंबरला मतमोजणी होईल. नव्यानं उमेदवारी अर्ज हा दाखल करता येणार नाही. नांदेड जिल्ह्यात मुखेड, धर्माबाद नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली. भोकर, लोहा इथल्या प्रत्येकी एका जागेची निवडणूक पुढे ढकलली. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ही माहिती दिली. यवतमाळ नगर परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दिग्रस, पांढरकवडा आणि वणी इथल्या काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्ह आहेत. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तिथे निवडणुकीसंदर्भात आयोगानं नव्यानं कार्यक्रम जाहीर केला. पुण्यातील मावळ तालुक्यात 2 नगरपरिषदांमधील 12 जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. यात तळेगाव आणि लोणावळ्यातील प्रत्येकी 6 जागांचा समावेश आहे. अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंचे बंधू सुदाम शेळके उभे असलेल्या प्रभाग क्रमांक 8 ब ची ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता 12 जागांवर 29 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल. न्यायालयात अपील झाल्यानं निवडणूक आयोगानं हा नवा कार्यक्रम जाहीर केला. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसनं भली मोठी 40 स्टार प्रचारकांची यादी तयार केली. मात्र यातील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ वगळता एकही स्टार प्रचारक राज्यभर प्रचारासाठी फिरताना दिसत नाही. स्टार प्रचारकांच्या यादीत सर्वात वरती नाव प्रभारी रमेश चेन्नीथलांचं होतं. मात्र चेन्नीथलांनी एकही सभा घेतली नाही. विजय वडेट्टीवार, छत्रपती शाहू महाराज, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे हे मोठे नेते राज्यात त्यांचा जिल्हा सोडला तर इतरत्र कुठेही फिरताना दिसले नाही. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी यावर एक अजब तर्क लढवला. काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची मोठी फौज आहे, त्यामुळे नेते आपापल्या भागात लक्ष केंद्रित करत असल्याचं अतुल लोंढे म्हणाले. रमेश चेन्नीथला साहेब केरळमध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे ते तिथे बिझी आहेत. पण त्यांनी निवडणुका या संदर्भामध्ये सगळ्या तयारीचा आढावा घेतलेला आहे. आता आपण पाहिलं असेल प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सकपाळ साहेब पूर्ण महाराष्ट्र फिरले, मराठवाडा फिरले, पूर्ण विदर्भ फिरले, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे ते फिरले. मी स्वतःसुद्धा स्टार प्रचारक आहे आणि मी बुलढाणा जिल्हा असेल, खामगाव असेल, मेकर असेल, वर्धा असेल, भंडारा असेल आणि आता आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये उद्या माझ्या काही सभा आहेत. तर या सगळ्या ठिकाणी सभा करतात. त्या प्रत्येकजण आपापल्या परीनं जिथे जिथे ज्याची गरज आहे तसं तसं लोक बोलवत आहेत. 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आणखी एक मोठं वक्तव्य करत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. 2 नंबरला काहीही किंमत नसते, तो 2 नंबरच असल्याचं सांगत रवींद्र चव्हाणांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं. त्यामुळे शिवसेना विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद आणखी पेटला आहे. बरेच मोठमोठी पदं ही मी भूषवली, परंतु ही पदं भूषवली आणि मी हा प्रयत्न केला की नंबर 1 होण्याचा, परंतु मी काही नंबर 1 होऊ शकलो नाही. मी नंबर 2च आहे असं त्यांनी ते म्हटलं. चव्हाणांच्या वक्तव्यावरून निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं. कोडवडमध्ये धमक्या देणाऱ्या रवींद्र चव्हाणांना घमेंड आली, मात्र ती उतरवली जाईल. अशा अनेकांची घमेंड महाराष्ट्रानं उतरवल्याचं निलेश राणे म्हणाले. रोज जे कोडवडमध्ये जे धमकी देत आहेत ना, ते एकदा उघडच देऊन टाका ना. माझं म्हणणं आहे चव्हाण साहेब, कोडवडमध्ये का धमकी देत नाही? आपण शिवरायांचं नाव घेतो की नाही? बोलून टाका बिंदास. कोणाला घाबरताय आपण? कोडवडमध्ये धमकी नका देऊ. सन्माननीय फडणवीस साहेबांचं नाव घेऊन तुम्ही त्यांचं नाव नका खराब करू. महायुतीच्या नेत्यांमध्ये चढाव दिसत असल्याचं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय. आता चालली आहे असं विचारण्यापेक्षा दिसते आहे मी वरचढ की तू वरचढ. आणि त्यांचे मोठे पदाधिकारी ते म्हणतात आहे फक्त 1 नंबरलाच किंमत असते. आता 2 वाले 3 वाले कसे किमती वाढवतील माहिती नाही बाबा. काही तुम्ही दोबार मतदार. सिंधुदुर्गात महायुतीत धुपछात पाहायला मिळते, तर दुसरीकडे मंत्री नितेश राणेंनी एकनाथ शिंदेंना काही सवाल केले. शिंदेचे कार्यकर्ते ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाच्या प्रचाराला जातात, त्यामुळे
उठाव का केला होता याचं उत्तर शिंदेंना द्यावं लागेल असं नितेश राणेंनी म्हटलं. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकरांसाठी शिंदेंचे नेते प्रचारात का उतरले याचं उत्तर शिंदेंनी द्यावं अशी मागणी राणेंनी केली. त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर सहकार्यानं अन्याय केला म्हणून ते सांगतात आणि म्हणून त्यांनी उठाव केला. पण आता अगर त्यांच्याच जिल्हा प्रमुखांसाठी येऊन त्यांचेच नेते मंडळी अगर प्रचार करत असतील तर मग मुळामध्ये उठावाला काय अर्थ होता का हा प्रश्न आता सिंधुदुर्गकरांना आता महाराष्ट्राची जनता विचारते. ते शिवसेनेच्या अधिकृत जिल्हा प्रमुख संदेश पारकरांसाठी शिंदे सेना का उतरली, शिंदे सेना का प्रचार करते याचं उत्तर कधी ना कधीतरी एकनाथ शिंदेजींना द्यायला लागेल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल केली. संगमनेरमध्ये प्रचार सभेवेळी शिंदेंनी उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन लावून एमआयडीसी संदर्भात चर्चा केली. एमआयडीसी संदर्भात जनतेला आश्वासन दिलं होतं, त्याच प्रकाराची किशोरी पेडणेकरांनी नक्कल करत खिल्ली उडवली. लोकांना कसा बनवी करायचं. हा काय एमआयडीसी कुठे देणार ना, बघा हा द्यायची. अरे एमआयडीसी काय खेळणं आहे. 4 वर्षात झाली नाही तुमच्या, त्याच्या आधी तुमच्याकडेच होतं ना नगर खातं. 4-4.5 वर्षात झाली नाही. हा बरं मग माझा शब्द गेला नाही पाहिजे काय. त्या तिथल्या लोकांना म्हणजे मतदारांची केव करावी वाटते. महायुतीतील कुरबुरींचे पडसाद दिल्लीतही पाहायला मिळतात. सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी उपस्थित होते, तर शिवसेनेकडून गटनेते श्रीकांत शिंदेऐवजी नरेश म्हस्के सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं. मात्र राज्यात निवडणुका असल्यानं बैठकीला उपस्थित राहता आलं नाही असं स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिलं. याबाबत आपण वरिष्ठ नेतृत्वाला कळवलं होतं अशी माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली. माजी खासदार नवनीत राणा यांनी पुरुषांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं. नगर परिषद निवडणुका सुरू आहेत, आता खूप पार्ट्या कार्यक्रम होणार आहेत. पुरुष मतदार हा अनेक पार्ट्यांमध्ये जातो आणि रात्री 2 वाजता घरी परततो. मात्र या तुलनेत महिला मतदार खूप प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात, कारण महिला कधीही कुणाच्याही पैशाला बळी पडत नाहीत आणि कधीही कुणाच्याही पार्टीत न जाण्याची त्यांची भूमिका असते, असं विधान नवनीत राणांनी केलं. त्यामुळे पुरुष मतदारांना नवनीत राणांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय का हा प्रश्न निर्माण झाला आहे. बायका कोणालाही असं म्हणत नाही की त्यांच्या पाठीशी जा म्हणून. बायका खूप विचार करून बोलतात, कारण बायका कधीही कोणाचे पैशाला, कधी कोणाचे पाठीमध्ये ना जाणार. पुरुष मंडळी खूप ठिकाणी जातात. आता खूप पार्ट्या होईल, खूप कार्यक्रम होईल, सगळे पुरुष मंडळी रात्री 2-3 वाजता येईल. राहुल गांधींना संविधानाचं पुस्तक हाती न घेता त्यातील कलमं सांगण्याचं चॅलेंज नवनीत राणांनी दिलं. त्यामुळे राहुल गांधींनी संविधानाची कलमं सांगितल्यास आपण राजकारण सोडू असं आव्हान देखील राणांनी दिलं. राहुल गांधीला माझा प्रश्न आहे, संविधानामध्ये किती आर्टिकल असतात आणि कोणता आर्टिकल कोणत्या जनतासाठी का कामी पडते. फक्त राहुल गांधीने एकदा बिना संविधान हातात घेऊन देशाला वाचून तोंडी सांगून द्या, त्या दिवशी राजकारण सोडून टाकू. भुसावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत एकनाथ खडसेंनी थेट भाजपला मतदान करा असं आवाहन केलं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारीची आठवण करून दिली असता खडसेंनी चूक सुधारली आणि तुतारीवर मतदान करा असं आवाहन केलं. आपली चूक सुधारत खडसे यांनी तुतारीवर मतदान करण्याचं आवाहन केलं. अनेक वर्ष भाजपमध्ये काम केलं असल्यानं कमळाचा उल्लेख केला गेल्याचं स्पष्टीकरण देखील खडसेंनी दिलं. 1 तारखेला 2 तारखेला मतदान होईल. त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे. वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आपल्या कमळावर आयुष्य घातल्यामुळे कधी कधी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळालं पाहिजे. आपले 50 उमेदवार
चांदवड नगर परिषदेत ईव्हीएम डील झाल्याचा खळबळजनक आरोप केला जातोय. चांदवडमध्ये सध्या एक ऑडिओ क्लिप फिरते, त्यावरून खळबळ उडाली. नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांनी शक्तिविलास ढोमसे यांनी मोबाईल फोनवर संपर्क साधत आमचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार वैभव बागुल यांना 13,642 मतं मिळणार असल्याचा दावा केला. राकेश अहिरे यांनी शक्ती ढोमसे यांना विचारलं की मतं कशी मिळणार. त्यावर त्यांनी ईव्हीएम मशीन वाल्याशी बोलणं झाले. तू 1 कोटी रुपये दिले तर तुला 11,250 मतं मिळवून देऊ शकतो अशी ऑफर शक्ती ढोमसे यांनी नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांना दिली. या संवादाची ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या चांदवडमध्ये सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. ही ऑडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोग आणि चांदवड पोलिसांना देत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. 13,642 वोटिंग पडतील. मी त्याला हे पण विचारलं की एवढं तू शाश्वती कशी देतोय, तर त्याचं म्हणणं झालं की मी मशीनवाल्याशी बोललेलो आहे म्हणून. मी त्याला म्हटलं मशीनवाला म्हणजे तो म्हणतोय ईव्हीएमवाला. आणि त्याची मागणी माझ्याकडे अशी आहे की तू जर कधी मला 1 कोटी जर अमाऊंट दिली तर मी 11,15,000 वोटिंग तुझ्यासाठी मिळवून देईल. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना कामाला लागली. महापालिकेत उपमुख्यमंत्री शिंदेंचे पालकमंत्री कार्यालय असणारे, यासाठी बीएमसीतील मंगलप्रभात लौढांच्या कार्यालयाची जागा शिंदेंकडे असेल. पुढील आठवड्यापासून शिंदेंचं मनपातलं कार्यालय सुरू होणार आहे. शिंदेंचे कर्मचारी या कार्यालयात असतील आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेतील. मंत्र्यांनी आपला कारभार मंत्रालयातून करायचा असतो, मात्र काही जण आता पालिकेत येऊन घुसखोरी करतात अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे. महापालिकेमधली जी व्यवस्था आहे ती तिथल्या असलेल्या नगरसेवकांसाठी असते. पण 4 वर्ष महापालिका झालीच नाही याचा अर्थ मंत्र्यांनी आपला कारभार मंत्रालयातून करायचा असतो, तो महापालिकेतून करता येईल. म्हणजे महापालिकेची लूट पक्की आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास मुंबईतील प्रदूषण कसं कमी करता येईल या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी वाढत्या प्रदूषणाबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे 2 नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेत. मनसेचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सरोज भोईर यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. माझं संपूर्ण राजकारण हे प्रभागातील नागरिक आणि प्रभागातील कार्यकर्ते यांच्यावर आधारित आहे. जेव्हा जेव्हा माझ्यावर कुठलीही परिस्थिती आली, या नागरिकांनी या लोकांनी मला टाळलं तर मी 8 दिवस फिरतो या लोकांकडे, सगळ्या नागरिकांकडे फिरलो, सर्व सोसायटीकडे. मला एकही माणूस असं बोलला नाही पक्षांतर करताना की इतर कुठल्या पक्षात जायचं. रविदादा आहे बिंदात जा, चांगला निर्णय घेतोस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.